काशीचे खूप मोठे पंडित, वेद, उपनिषद एकदम तोंडपाठ. एकदा ते नदी पार करण्यासाठी एका गरीब नावाड्याच्या होडीत बसले. आता पंडितजींना गप्प कुठे बसवणार? त्यांनी विचारलं, अरे नावाड्या, कधी वेद वाचलेत का? नावाडी हात जोडून म्हणाला, नाही महाराज, मला तर अक्षर ओळख पण नाही. पंडित हसून म्हणाले, मग तर तुझं पाव आयुष्य असंच वाया गेलं. बरं उपनिषद, गीता तरी वाचलीये का? नावाडी म्हणाला, महाराज, आम्ही फक्त होडी चालवतो, पुस्तकाला कधी हात पण नाही लावला. पंडित गर्वानं म्हणाले, अरे रे, मग तर तुझं पाऊण आयुष्य असंच व्यर्थ गेलं. तेवढ्यात आकाशात ढग दाटले. नदीत अचानक भयानक वादळ आलं. होडी डळमळू लागली. तेव्हा नावाड्याने शांतपणे विचारलं, महाराज, तुम्हाला पोहता येतं का? पंडितांचा चेहरा पांढरा फटक पडला. ते घाबरून म्हणाले, नाही रे बाबा. तेव्हा नावाडी म्हणाला, महाराज, मला वेद येत नाहीत म्हणून माझं पाऊण आयुष्य वाया गेलं असेल, पण तुम्हाला पोहता येत नाही, आता तर तुमची पूर्ण जिंदगीच या पाण्यात बुडणार आहे. मित्रांनो, गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी काय सांगितलंय? योगः कर्मसु कौशलम, म्हणजेच कर्मामध्ये कुशलता असणे हाच योग आहे. ज्ञान म्हणजे काय? ज्ञान म्हणजे फक्त शास्त्र रट्टा मारून पाठ करणं नाही. ज्ञान ते आहे जे आयुष्यात उपयोगी पडेल, जे वेळेवर तुम्हाला बुडण्यापासून वाचवेल. जर आपण आपल्या ज्ञानाचा उपयोग दुसऱ्याला कमी लेखण्यासाठी करत असू, तर आपण शास्त्रांचा खरा अर्थ समजायलाच कमी पडलो. हा विचार तुमच्या काळजाला भिडला असेल तर हा व्हिडिओ प्रत्येक माणसाला शेअर करा आणि अशाच खऱ्या जीवन प्रवासासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.